नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. राजधानी दिल्लीवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला घडवण्यात आला. काल संध्याकाळी 7च्या सुमारास दिल्ली येथे कारमध्ये स्फोट घडवण्यात आला. हा अपघात होता की दहशतवादी हल्ला आहे हे कोणालाच कळले नाही. दिल्लीतील गजबजलेल्या लाल किल्ल्याच्या परिसरात हा स्फोट झाला असून हा हल्ला म्हणजे अपघात होता की दहशतवादी हल्ला याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परंतु तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट केले आहे. दहशतवाद्यांनी या स्फोटात आयडी वापरण्यात आले आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. या घडून आलेल्या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत 8 नागरिकांचा मृत्यू झालेला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या परिसरातील व इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेनंतर दिल्ली व देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री यांनी इंटेलिजन्स ब्युरो पथकाशी संवाद साधला आणि त्यानंतर गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये स्फोटाच्या घटनेविषयी फोनद्वारे चर्चा करण्यात आली. दरम्यान या स्फोटाबाबत एक संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच दिल्ली येथे झालेल्या स्फोटानंतर मुंबईच्या गर्दीच्या ठिकाणावर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त झाडझडती सुरू करण्यात आली आहे. दरम्यान सोमवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानकाला पोलिसांनी छावणीचे स्वरूप आले आहे. मुंबई पोलिसांनी सुरक्षतेच्या दृष्टीने निर्णय घेत बॉम्बस्फोट व दंगल पथक महत्वाच्या ठिकाणी तैनात केले आहे. चर्चगेट, CSMT, दादर, वांद्रे या महत्वाच्या ठिकाणावर झाडझडती सुरू केली आहे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.